बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय धक्कादायक बातमी पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमध्ये 13 जणांचा मृत्यू झालाय। एकाच भागात 13 जणांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ माजली। विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे। आरोपी योगेश वानखेडेला अटक करण्यात आलेली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्याने 13 जणांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर असल्याची माहिती आहे। पिंपरी चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात मिळून 13 जणांचा मृत्यू झालाय। पुण्यातील काळेपडळ भागात 3, हडपसर भागात 2 अशा 5 जणांचा मृत्यू झाला। या विषारी स्पिरिटयुक्त दारू योगेश वानखेडे याने बनवली होती। ती दारू पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागामध्ये मिळून विकली गेली। दापोडी, फुगेवाडी, हडपसर, काळेपडळ या भागातील ज्यांनी ही दारू प्यायली त्यांच्या तोंडाला अचानक फेस येऊ लागला आणि त्यानंतर ते मृत्युमुखी पडले। योगेश वानखेडे हा सराईत दारू विक्रेता असून याआधी अनेक गुन्हे त्याच्यावर नोंदवले गेलेले आहेत। त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अविनाश परबत यांच्याकडून। अविनाश, अतिशय धक्कादायक ही घटना म्हणावी लागेल। फुगेवाडीमध्ये 13 जणांचा दारू पिऊन मृत्यू झालाय, काय नेमकं प्रकरण? नक्कीच काल जे आहे गावाच्या ज्या सूचना फलक असतो त्याच्यावर गावाल्याकडून लिहिण्यात आलं होतं की जवळपास 6 जणांचा मृत्यूची नावं लिहिली होती आणि यांचा मृत्यू झाल्याची बातमी ती गावामध्ये कळावं यासाठी त्यांचा मृत्यूचे जे आहे ते लिहिण्यात आले होते। खरं तर यानंतर जे आहे अचानक पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे आहे ते खळबळ उडाली होती। परंतु त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जे आहे परत पुन्हा 2 जणांचा मृत्यू झाला। असे 8 जणांचा मृत्यू जो आहे पिंपरी चिंचवड शहराच्या फुगेवाडी या भागामधून झाल्याची घटना जी आहे ती समोर आली होती। परंतु ही जेव्हा वेळेस एकदम एकाच वेळी एकाच भागातून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जणांचा मृत्यूची बातमी जी आहे ती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पोलिसांनी याच्यावर काहीतरी यावर कारवाई करावी अशी मागणी होत होती। त्याच दरम्यान जे आहे ते स्थानिक नागरिक जे आहे आरोप करत होते की यांनी विषारी दारू पिले असल्यामुळे जे आहे या सगळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ही घडली असल्याचं स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा होती। असं असताना पोलिसांकडून मात्र यांची दारू पिल्यामुळे जो आहे हा मृत्यू झाला नसल्याचा जो आहे तो बातमी जे आहे पोलिसांकडून सांगण्यात येत होते। परंतु आज सकाळी जे आहे पुण्याच्या हडपसर या ठिकाणी देखील 5 जणांचा मृत्यू झाला आणि टोटल जो आहे मृतांचा आकडा तब्बल 13 वर गेल्यानंतर जे आहे पुणे पोलीस शासन, पिंपरी चिंचवड पोलीस शासन जे आहे ते यामध्ये खळबळ उडाली आणि यांनी कारवाईचा धडका जो आहे तो सकाळपासून सुरू केलेला आहे। अविनाश, मात्र याच प्रकरणी आता एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की जो मृत्यूचा आकडा 13 होता तो आता 15 वर गेल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। या सगळ्या प्रकरणी 15 जणांचा मृत्यू झालाय। सरकारने कशा पद्धतीने या सगळ्या संदर्भात दखल घेतलेली आहे? नक्कीच, कारण की पिंपरी चिंचवड पोलीस तर पहिले या घटनेमध्ये दारू पिल्यामुळं मृत्यू झाला आहे असं हे साफ नाकारत होते। कारण की काही जण यामध्ये दारू न पिणारे होते आणि त्यांचा मृत्यू जो आहे ते हार्ट अटॅकमुळे झाला असावा असा अंदाज जो आहे तो पिंपरी चिंचवड पोलीस हे करत होते। परंतु ज्या प्रकारे हडपसरचे 5 जणांचा जो आहे तो मृत्यूचा आकडा समोर आला त्यानंतर जे आहे पिंपरी चिंचवड पोलीस जे आहे ते हरकतमध्ये आले आणि त्यांनी 1 जणाला अटक केली आणि काही जणांना विचारपूस करण्यासाठी देखील ताब्यात घेतलेला आहे। त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांवर जे आहे ते टीकेची झोड देखील नागरिकांकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु इतकी मोठी जी आहे घटना घडल्यानंतर देखील पोलिसांनी कारवाई मोठ्या प्रमाणामध्ये का नाही केली अशी जी आहे ती नागरिकांकडून विचारणा करण्यात होती। याबाबत आता सरकारकडून काही कारवाई होती का हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं नाही। परंतु पोलिसांनी आता सध्या जे आहे पिंपरी चिंचवड मधील ज्या ठिकाणी ह्या दारू विक्री केली जात होती त्या ठिकाणी तो ठिकाण जो आहे तो सील करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर तेथील जे विक्री करत होते त्यांना जे आहे तो अभ्यास घेतला आहे। त्याचबरोबर योगेश वानखेडे जो आहे जो हडपसरमध्ये असेल किंवा पिंपरी चिंचवडमध्ये असेल दारू हा सप्लाय करत होता त्याला अटक केली आहे। आणि आता त्यांनी हडपसरमध्ये सोडून किंवा पिंपरी चिंचवडच्या सोडून व्यतिरिक्त अजून किती ठिकाणी दारू विकली होती आणि त्या ठिकाणी देखील या अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत का हा जो आहे तो तपास आता पोलीस करत आहे। परंतु अतिशय धक्कादायक बाब जे आहे अतिशय समोर येत आहे। परंतु आता जे आहे यामध्ये काही केमिकल जे आहे त्यांनी मिळवलं होतं आणि त्यामुळे जो आहे हे दारूमुळे इतक्या जणांचा मृत्यू झाल्याचं आपल्याला समोर आला आहे। त्याचबरोबर याचा जो मुख्य सूत्रधार जो आहे कर्नल सिंग विरखा जो आहे हा दारू गुत्त्याचा जो मुख्य मालक होता हा देखील अजूनही फरार आहे। त्यामुळे यामध्ये अजून काही आरोपी देखील अटक होण्याची शक्यता जी आहे ती येत्या काही तासामध्ये आपल्याला अविनाश, या निमित्तानं आणखी एक प्रश्न असा उपस्थित होतो की ज्यावेळी ह्या सगळ्या 15 जणांचा मृत्यू झाला त्यांनी ही जी विषारू दारू प्यायली आता त्या साठात या दारूचा आणखी जो साठा असेल तो जप्त करण्यासाठी पुणे पोलिसांकडून कशा पद्धतीने कारवाई केली जाते? जे आहे पोलिसांनी धाड सत्र जे आहे सुरू केलं आहे। पिंपरी चिंचवड मध्ये जे
ज्या ठिकाणाहून दारू विक्री केली जात होती त्या ठिकाणी सील करण्यात आलेले आहे. ज्या कॅन मधून ही दारू विक्री करत होते ते कॅन देखील सील केलेलं आहे. ते पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर हडपसरमध्ये देखील पुणे पोलिसांकडून जी आहे ती कारवाई मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि त्याचबरोबर हे ज्या ठिकाणी दारू विक्री करत होते त्याचा तपास करताना त्या ठिकाणी धाडी मारण्याचं सत्र जे आहे ते पुणे पोलीस असेल किंवा पिंपरी चिंचवड पोलीस असेल यांच्याकडून सुरुवात केलेली आहे. निश्चित अविनाश, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे पिंपरी चिंचवड मधून ही अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येते. पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ही समोर येते, तर अनेक जण गंभीर असल्याचीही माहिती आहे. पिंपरी चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात मिळून या सगळ्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी सरकारकडून कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.